एखादा पूल कोसळला की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात, चौकशीचे आदेश दिले जातात, कमिटी बसवली जाते, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं नाटक केलं जातं। काही काळ गेला की सर्व कमिटी चौकशीचे आदेश कारवाईचं आश्वासन वासनात गुंडाळून ठेवलं जातं। गेल्या 1.5 वर्षापासून हेच होतंय। मुंबईत पूल कोसळतात, लोकांचे जीव जातात, पुन्हा तेच चक्र सुरू होतं। पण या पूल दुर्घटनेमागील खरा गुन्हेगार उजळ माथ्यानं फिरतोय। कोण करणार खऱ्या गुन्हेगारावर कारवाई, कोण आवळणार याच्या मुसक्या, असा प्रश्न आज तमाम मुंबईकर विचारताय। टॅक्स भरूनही मुंबईकरांचा जीव झालाय स्वस्त। पुलाच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास नकार। मुंबई पालिकेनं झटकले हात। रेल्वेने दाखवले खाईचे दात। मुंबईकरांचा बळी घेणारा गुन्हेगार कोण? रेल्वे प्रशासन की मुंबई महानगरपालिका? रेल्वे आणि रस्त्याला जोडण्याच्या ज्या पुलावरून सैतान धावत गेला त्याच पुलावरून मृत्यू चालत आलाय। अंजुमन इस्लाम आणि मध्य रेल्वेला जोडणारा कसाब पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। सकाळ संध्याकाळ कसाब पुलावर मोठी गर्दी असते। संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन पूर्व बाजूला जिना बांधण्यासाठी मुंबई महापालिकेनं 2012 मध्ये मध्य रेल्वेला पत्र लिहिलं होतं। महापालिकेनं विस्तारित ब्रिजचं डिझाईन देखील तयार केलं होतं, मात्र रेल्वे प्रशासनाकडून एनओसी देण्यात आली नाही। 100% धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल आहे। काही मायनर दुरुस्त्या सुचवल्या होत्या महापालिकेने, त्या सुरू व्हायच्या होत्या। त्या मायनर दुरुस्त्या होईपर्यंत पूल बंद ठेवायला पाहिजे होता का नव्हता? हा जो पूल बांधला तो कोणी बांधला, कोणाकडे मेंटेनन्सला होता, याची सगळी माहिती घ्यावी लागेल। त्यामुळे मुंबई महापालिका आणि रेल्वे मिळून या सगळ्याची चौकशी करेल। 1984 मध्ये हा पूल बांधण्यात आला होता। या पुलाचं ऑडिट देखील झालं होतं। अलीकडेच हा पूल धोकादायक बनल्याची माहिती आरटीआय मधून उघड झाली होती। या ब्रिज बाबत विनोद तावडेंचं स्टेटमेंट होतं की हा ब्रिज संपूर्ण धोकादायक नव्हता, की काही पर्सेंटेज रिपेअर किंवा डागडुगी करायची गरज होती, असं त्यांचं स्टेटमेंट होतं। पण जर ह्याची डागडुगी करायची जर गरज होती, मग तुम्ही याची रिपेअर केली का? आणि आता मध्ये तुम्ही बीएमसी आणि रेल्वेचं तुम्ही आता अपघात होऊन 6 जणांचे बळी घेतल्यानंतर मध्य रेल्वे आणि महापालिका परस्परांकडे बोट दाखवत आरोप करत आहेत। रेलवे ने पे पुल नहीं बांधा हुआ है, ये रेलवे के प्रेमाइसिस के बाहर है, सीएसएमटी स्टेशन के बाहर का पुल है, रेलवे का पुल नहीं है ये। आपको एक चीज क्लैरिफाई कर दूं, ये फिर भी रेलवे के बाहर होने के बावजूद भी मतलब जो भी डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज, जो लोकल अथॉरिटीज को असिस्टेंस चाहिए, हम रेलवे पूरा असिस्टेंस उनको एक्सटेंड कर रही है। हमारे डॉक्टर्स, हमारे पैरामेडिकल स्टाफ, हमारी एम्बुलेंस, क्योंकि हमारी सब डिस्पेंसरी वगैरह वहीं नजदीक है, तो हम जो सिविल अथॉरिटीज को जो भी मदद चाहिए हम एक्सटेंड कर रहे हैं। जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। तो जो पादचारी पूल होता तो पादचारी पूल रेल्वेचा होता आणि मेंटेनन्स मुंबई महानगरपालिका करत होती। सदर पुलाचं पुनर्बांधणी करता आणि मेंटेनन्स करता सातत्याने रेल्वेकडे पाठपुरावा केला, एनओसी मागितली, रेल्वेकडून एनओसी मिळाली नाही, त्यामुळे त्या पुलाची दुरुस्ती करणं शक्य झालं नाही। त्याला पूर्णत्वाने रेल्वे जबाबदार आहे। मला वाटतं ते चौकशी आणि ती होत राहील, कोण दोषी आहे कोण नाही आहे काय, पण तो आमचं प्राथमिकता यासाठी आहे की त्यांना ते जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार झाले पाहिजेत, त्यांचे जीव कसे वाचवता येतील, जे गंभीर जखमी आहेत त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। या प्रकरणी सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत। मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन जबाबदारी झटकत आहेत। मुंबईकरांचा टॅक्स भरून जीव धोक्यात जातोय। 5 पेक्षा जास्त मुंबईकरांचा जीव गेलाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे। मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या खरा गुन्हेगाराचा चेहरा समोर आलाच पाहिजे। सूरज मसूरकर, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।